हॅलो डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल फन लर्निंग विथ वनश्री. तर आज आपण बघणार आहोत 6 स्टँडर्डचे इंग्लिश आणि चॅप्टर नेम आहे 1.6 द पीकॉक अँड द क्रेन. बघा, इथे दोन बर्ड्सची स्टोरी दिलेली आहे, पीकॉक आणि क्रेन. पीकॉक सगळ्यांना माहिती आहे, तो पीकॉक हा असा दिसतो. इतका सुंदर असा हा पक्षी आहे, ज्याला आपण पक्ष्यांचा राजा सुद्धा म्हणतो. आणि क्रेन हा जो व्हाईट बर्ड दिसतोय त्याला आपण क्रेन म्हणतो, ज्याला आपण बगळा वगैरे मराठीमध्ये म्हणत असतो. बघा, इथे काय सांगितलेलं आहे. देअर वॉज वन्स अ व्हेरी कन्सिडरेट पीकॉक हु हॅड अ गॉर्जियस टेल लाईक नो अदर बर्ड. आता इथे कन्सिडरेट हा जो वर्ड दिलेला आहे त्याचं मिनिंग होतं व्हेरी प्राऊड, ॲरोगंट. ॲरोगंट म्हणजे घमंडी, खूप प्राऊड, ज्याला स्वतःवर खूप प्राऊड असतो त्याला कन्सिडरेट असं म्हटलं जाते. आता इथे सांगितलेलं आहे की एकदा एक बर्ड होता, पिकॉक होता, ज्याला खूप स्वतःच्या टेलवरती, म्हणजे त्याची जी शेपटी होती, त्याचे जे पंख होते त्याच्यावरती खूप जास्त अभिमान होता, प्राऊड होतं. सो वेन ही मेट अ क्रेन वन डे, द पिकॉक स्कॉफ्ड ॲट द क्रेन्स कलरलेस अँड डल फेदर्स. सो काय सांगितलेलं आहे, वेन ही मेट अ क्रेन वन डे, तो एक दिवस क्रेनला भेटतो. हा जो व्हाईट बर्ड दिसतो आपल्याला बगळा, त्याला तो भेटतो. आणि पिकॉक स्कॉफ्ड, बघा परत नवीन एक वर्ड आलेलं आहे, त्याचं मीनिंग आहे स्कॉफ्ड ॲट म्हणजे लाफ्ड ॲट द क्रेन रूडली अँड स्कॉर्नफुली. म्हणजे एकदम रूडली, आपण म्हणतो ना गर्विष्ठपणाने, एकदम रूडनेसनी तो त्याच्याकडे बघून हसतो. कोण? पिकॉक क्रेनकडे बघून हसतो. Peacock scoffed at the crane's colorless and dull feathers. Why he laughed? Because cranes has a कलरलेस फेदर. आता क्रेनचे जे फेदर आहे ते कसे आहे? कलरलेस आहे, त्याच्यामध्ये कुठलाही कलर दिसून येत नाहीये, म्हणून तो जो पिकॉक असतो तो त्याच्याकडे बघून हसतो. And immediately spread his own colorful tail for the crane to see and admire. आणि एकदम एका सेकंडमध्ये तो काय करतो, इमिजिएटली त्याचे पिकॉक जो आहे तो त्याचे पंख असे पसरवतो आणि त्याला दाखवतो की त्याची टेल जी आहे ती किती कलरफुल आहे, किती अट्रॅक्टिव्ह आहे. आणि त्याला असं वाटतं की क्रेननी माझे हे फेदर बघितले पाहिजे आणि मला ॲडमायर केलं पाहिजे. ॲडमायर मीन्स प्रशंसा करणे, माझी स्तुती केली पाहिजे असं त्याला वाटतं. लुक ॲट माय फेदर्स, ही बोस्टेड, हाऊ दे शाईन इन ऑल द कलर्स ऑफ द रेनबो. आता आपण इथे बोस्टेड हा न्यू वर्ड आलेला, आपण बघूया याचं मिनिंग दिलेलं आहे का. सो इथे मिनिंग तर दिलेलं नाही आहे. बोस्टेड म्हणजे बघा, लुक ॲट माय फेदर्स, ही बोस्टेड, त्याने एकदम रूड, काय म्हणतो आपण त्याला, की खूप जास्त प्राऊडनेसने, खूप गर्वाने तो त्याच्याकडे असं जोरात ओरडून तो म्हणतो की बघ माझे फेदर्स, तू बघ, लुक ॲट माय फेदर्स. हाऊ दे शाईन इन ऑल द कलर्स ऑफ द रेनबो. माझ्या पंखामध्ये काय आहे? रेनबोचे सगळे कलर्स आहेत. जसं रेनबो शाईन करतो तसेच माझे पंख काय करत आहे? शाईन करत आहे. वाईल युअर्स आर सो पेल. पेल म्हणजे डल, त्याच्यामध्ये काही कलर नाही आहे. पेल म्हणजे डल एकदम, कारण त्याचं जे पंख होते ते कसे होते? पूर्णपणे पांढरे शुभ्र होते, ते डल दिसत होते, त्याच्यामध्ये कुठलाही रंग नव्हता. आय एम ड्रेस्ड लाईक अ किंग, दॅट्स ट्रू, द क्रेन आन्सर्ड. त्याने काय म्हटलं पिकॉकने? पिकॉक सेड की आय एम ड्रेस्ड लाईक अ किंग. मी कशा पद्धतीने माझा ड्रेस आहे, जसं एखाद्या राजाचा ड्रेस असतो त्याप्रमाणे माझा ड्रेस आहे, म्हणूनच आपण मोराला पक्ष्यांचा राजा म्हणत असतो. आता इथे क्रेन आन्सर्ड, दॅट्स ट्रू, बट आय कॅन फ्लाय हाय अबाव अमॉंग द क्लाउड्स अँड द स्टार्स. सो ही आन्सर्ड, व्हॉट ही आन्सर्ड टू हिम, की बट आय कॅन फ्लाय हाय अबाव, म्हणजे मी खूप वरतीपर्यंत उंच उडू शकतो. अमॉंग द क्लाउड्स म्हणजे मी ढगांमधून सुद्धा, मी कितीतरी ढगांमधून मी उडू शकतो, उंच उडू शकतो. अँड द स्टार्स, मी स्टार्सपर्यंत जाऊ शकतो, इतकं मला उंच उडता येतं. अँड आय कॅन सी ऑल द ब्युटी ऑफ द अर्थ इन ऑल इट्स ग्लोरी. तो म्हणतोय की मी जेव्हा उंच उडतो तेव्हा मी या अर्थमध्ये जेवढी पण ग्लोरी आहे, जेवढं पण वैभव आहे, जेवढी पण सुंदरता आहे, ते मी सगळं अनुभवू शकतो. वाईल यू लिव्ह डाऊन हिअर जस्ट लाईक एनी अदर कॉक. पण तू काय करू शकतो? फक्त
तू फक्त जमिनीवर राहू शकतो, जसे एखादा कॉक म्हणजे कोंबडा किंवा कोंबडी. कॉक म्हणजे कोंबडा. आता कोंबडा कसा जास्त उडू शकत नाही, तर तो मोस्टली आपल्याला काय दिसत असतो, जमिनीवर दिसत असतो. तर त्याचप्रमाणे तू सुद्धा काय आहे, एक कॉक आहे साधारण, जो तू माझ्यासारखं उंच उडू शकत नाही. फाईन फेदर्स डोंट मेक अ फाईन बर्ड्स. आणि इथे सांगितलेलं आहे की जर फाईन फेदर्स म्हणजे तुमच्याकडे खूप चांगले फेदर्स आहेत किंवा तुमच्याकडे फाईन फेदर्स आहे, डोंट मेक अ फाईन बर्ड्स म्हणजे चांगले फेदर्स असल्याने तुम्ही चांगले बर्ड्स होऊ शकत नाही, असं इथे सांगितलेलं आहे. पण याचं मिनिंग आपल्याला काय घ्यायचंय, तर बघा इथे तुम्हाला दिलेलं आहे की fine feathers make fine birds is used in a negative sense to indicate that looks or flashy clothes may not be very important after all. जर तुमच्याकडे खूप चांगले कपडे आहे, फ्लॅशी कपडे म्हणजे खूप चमकदार, तुम्ही खूप चांगले कपडे घालता, पण त्याने तुम्ही चांगले बनत नाही. तुम्हाला चांगलं बनण्यासाठी चांगलं व्यक्तिमत्व, चांगली पर्सनॅलिटी असायला पाहिजे, तुमचे गुण चांगले असायला पाहिजे, तुमच्यामध्ये त्या क्वालिटीज असायला पाहिजे, तेव्हाच तुम्ही एक चांगलं माणूस बनवू शकता. तर हे या लेसनचं एक मोरल होतं. तर हा सिंपल असा लेसन होता जे आपण शिकलोय. स्टुडंट, जर तुम्हाला हा लेसन आवडला असेल किंवा लेसन समजलं असेल व्यवस्थितपणे, तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. थँक्यू फॉर वॉचिंग.